मामाच्या मुलीला डायरेक्ट आज फिरायला घेऊन गेलो, ती पण कुठं सोमवारच्या बाजारमध्ये. नमस्कार मंडळी, सगळ्यांना जय श्रीराम. इथं आमच्या भयमामा दूध 100+ जायला लागला बा. आपली तले जळाली, म्हणलं थंबर माझी गाय येऊ दे, मग माझं पण 20 लिटर दूध जाईन डेअरीला. सध्या आता आंब्याचा सीझन चालू झाला ना, आमच्या आंब्याला पण पाड लागलाय बरं का. त्यामुळे आपण ना वावरामध्ये आलो होतो आंबे नेण्यासाठी. घरचे म्हणजे 2 टायमाची भाकर खाण्यासाठी ना आंबे घेऊन ये. त्यानंतर आपल्याला मामाच्या मुलीला घेऊन जातो श्रीगोंद्याला बरं का फिरायला. तिला म्हणलं शॉपिंग बिपिंग करून येऊ मस्त पैकी, पण ती म्हणली आधी ना पोटा पाण्याचं बघूया. म्हणलं खरं राव तुझं. मग तिला पण ना पनीर भिनीर ना खायला घातलं बा. म्हणलं खाय बाई काय करशील आता. कसं आहे मित्रांनो, मामाची पोरी जरा भाव खाती बरं का, पण तसं प्रकारे म्हणलं आता पनीर खातो, भाव नको. आणि तुम्हाला मित्रांनो एक अनाउन्समेंट करतोय, मामाची मुलगी आता आपली होणारी बायको आहे, त्यामुळे तुम्ही काय ना लय टेन्शन घेऊ नका. तुमचा भाऊ आता काय सिंगल नाही राहणार. आणि अशा प्रकारे आपल्याला 480 रुपयाला चंदन लागलेला आहे. जाऊ द्या म्हणलं तर मामाच्या मुलीसाठी काय पण कसे ना सध्या लय हप्ते येतं, पण तरी पण तुमच्या भाऊने ना खर्च केला भाऊ मामाच्या पोरीसाठी. जाऊ द्या म्हणू द्या. मित्रांनो आपलं प्रत्येक भैया पण आलेत बरं का सुरतवरून. त्याला म्हणलं वेलकम वेलकम. आता म्हणलं 8-15 दिवस काय जायचं नाही. त्यांच्या घराचं पण ना मित्रांनो पूजा आहे बरं का 13-14 तारखेला, त्यामुळे ते आलेले आहेत मामा. आणि येथील कलरचं काम आहे ना मित्रांनो आपल्या नाथ राजपूत यांनी केलंय बरं का. त्यांना म्हणलं धन्यवाद धन्यवाद. मग काय लगेच मामाच्या पोरीला म्हणलं चला आता घरी सोडतो तुला, तुला झाली तुझी नाटक. ती म्हणली अरे आपल्याला तर बाजार करायचा आहे. अरे म्हणलं मग चल बाजारात. आणि सोमवारच्या बाजारात मित्रांनो उन्हात तानामुळे एवढी गर्दी पण नव्हती, त्यामुळे तुमचा भाऊ लवकर आला. म्हणलं परत फॅन बेस भेटला तर गोळ व्हायचा, मग म्हणायचं ऑटोग्राफ. मामाची मुलगी म्हणली आधी आपल्याला ना मिरची घ्यावं लागेल. म्हणलं मिरची तर मिरची तो म्हणशील ते घेऊ, आता काय काळजी नको करू. तू म्हणलं लय पैसा आहे आपल्याकडे, गावताव आणि पैसा आहे, फक्त गावातच जळून गेलं तो भाग वेगळा आहे. त्यानंतर मित्रांनो आपल्या प्रशांत भाऊ खराडे यांच्याकडे आलो बरं का. आपल्या मामाच्या मुलीचे भाऊ इथं, त्यांनी पण आपल्याला टमाटे काकडी भिकडे दिली. तेवढ्या होते काय गप नाही बसले. ते म्हणले तुम्हाला खर्च पाणी करतो. मग काही लगेच लस्सी म्हणजे आपला ऊसाचा रस आला डेंजर काम आहे भाऊ. मग त्यांचा धन्यवाद बरं का. मामाची मुलगी पण लय नखरे बाजे भाऊ. म्हणली कुठं हीच घ्यायचंय आणि तीच घ्यायचंय. त्या आईला म्हणलं अवघडच राव, पण लय खर्चात पाडलं. त्यानंतर आपल्या नंदनताई जंबेंची मुलगी इथं ना रांगोळी भिंगोळी काढत होती. मामाच्या मुलीला घरी सोडलं. इथं पण एक क्लिप काढून घेतली. तिला ना म्हणलं आता व्हिडिओ मध्ये बघ घरी गेल्या मम्मीच्या फोन मध्ये. त्यानंतर आपण परत श्रीगोंद्याला निघालो मित्रांनो. आपल्याला काष्टीला जायचं होते बरं का. आपण गाडी भेटी घेऊन आलो, गाडी तिथं घरी लावली. प्रत्येक बायांना म्हणलं हाय हॅलो करा जरा वर्षी का तुम्ही आता रोज ब्लॉग मध्ये झळकणार आहेत म्हणलं, त्यामुळे काय काळजी नाही. प्रत्येक बायांचे मामा आले, त्यांच्या गाडीतच आम्ही चाललो होतो बरं का मस्तपैकी ब्रिजामध्ये. तिकडून आपले अधिक सर आणि त्यांचे ना कार्यकर्ते आणि तात्या पण आले बरं का. आपल्या बायाचे दाजी म्हणले चला तुम्हाला खर्च करतो मी, आमच्या गावामध्ये आलात. म्हणलं चला. मग काय त्यांच्या जिजूंनी आपल्याला ना मस्तपैकी लस्सीन टाकन ते पाजलं. परत त्यांच्याच गॅस एजन्सीवरती आलो, थोड्या गप्पा गोष्टी केल्या. म्हणलं आता आपल्याला जावं लागेल. आणि ना राज पण झोपला होता बरं का. तर म्हणलं अरे तुझ्या आजोबान मामा आले तर उठला का तू, तेव्हा पण जरा उलसा शुद्धी नव्हता बरं का. आता ना 8-15 दिवस आपल्या मागे एकच काम आहे, मामांच्या घराचा व्हिडिओ काढायचे रोज इथं यायचं ना आवरावरी करायचं. चला व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि फॉलो करून घ्या. धन्यवाद.